17 कोटी आणलंय कोण याकरता इथं? आम्ही मतदान कोणाला केलं आहे? तुम्ही मत मागायला आलात. आम्ही त्यांच्या घरासमोर त्यांच्या गेटसमोर जाऊन आम्ही ठिय्या मांडणार. 89 साली इथलं पाणी तलावाचं पाणी पिण्यासारखं होतं. अक्षरशः त्या टायमाला 88-89ला लोक ह्या कॉलनीतले लोक हे पाणी पित होते. या परिसरात थांबून आजवर अनेकदा बातम्या केलेल्या आहेत, अनेकदा व्हिडिओ केलेले आहेत, पण या परिसरात काही सुधारणा होताना दिसत नाही आहे. हे कचरा एवढं प्रचंड प्रमाणात वाढत चाललं की एक जण टाकले की लगेच दुसरा जण टाकतो. आणि लोक पण सुशिक्षित स्वतःला समजतात, पण येता जाता देवाचे हार, देवाचे फोटो हे जसं फार मोठं पुण्य केल्यासारखं त्यांनी इथं आणून ठेवतात. अधिकाऱ्यांनी हे बंद करायला पाहिजे. सोलापूर हे आपलं आहे म्हणून अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे. केंद्र शासनाकडून 12 कोटी आणि राज्य शासनाकडून 5 कोटी असा 17 कोटीचा निधी. त्याच्यामध्ये काही नारळ पण आहेत जे पूजेला वापरतो आपण. आणि थोडंसं पुढं बघा, म्हणजे गणपतीची मूर्ती दिसते पुढे तिथे. स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आत्ता आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरामध्ये. या परिसरात थांबून आजवर अनेकदा बातम्या केलेल्या आहेत, अनेकदा व्हिडिओ केलेले आहेत, पण या परिसरात काही सुधारणा होताना दिसत नाही आहे. करोडो रुपये महानगरपालिकेने, शासनाने याच्यावर खर्च केलेले आहेत, पण काही बदल होताना दिसत नाही आहे. वर्षानुवर्ष ही समस्या कायम आहे. म्हणजे आत्ता जे तुम्हाला दिसतं आहे हे आहे आपल्या धर्मवीर संभाजी महाराज तलावच्या बॅकवॉटरचा हा सगळा परिसर आहे. म्हणजे याला तलाव म्हणलं तरी चालेल किंवा बॅकवॉटर म्हणलं तरी चालेल. आणि ही अक्षरशः कचराकुंडी झालेली आहे. हा परिसर सगळा डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सरळ समोर दिसतंय की कचरा आणून टाकलेला आहे, आजोर आणून टाकलेला आहे. म्हणजे या कचऱ्यामध्ये काय नाही आहे ते तुम्ही विचारा. म्हणजे अगदी सॅनिटरी पॅडच्या नॅपकिनपासून ते देवाच्या प्रतिमांपर्यंत आणि देवाला वाहिलेल्या नारळपर्यंत सगळं आहे. आत्ता माझ्यासोबत या परिसरातले काही सजग नागरिक आहेत. या लोकांना नेमकं काय वाटतंय, काय त्रास आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमचं काय नाव आहे? मी राजू कलमाडी, काय अडचण आहे नेमकी? वसंतनगरमध्ये राहतो. मी कंबर तलावाच्या शेजारीच आमचं घर आहे. कंबर तलाव नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव. संभाजी महाराज तलावाच्या शेजारी आमचं घर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ह्या भागातील जे मोठी समस्या आहे की कंबर तलाव म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज तलावाचं हे जे बॅकवॉटर आहे, हे बॅकवॉटर म्हणजे एक प्रकारचं कचरा कुंडी करून टाकले लोक. तर ह्या भागात एवढं कचरा आणून टाकतात की साहेब सांगितल्याप्रमाणे सॅनिटरी पॅडपासून ते देवाच्या प्रतिमेपासून सगळं आणून त्या ह्याच्यात टाकतात. आणि हे कचरा एवढं प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे की एक जण टाकले की लगेच दुसरा आणून टाकतो. असं करत करत भरपूर प्रमाणात हे वाढत चाललेलं आहे. तर हे कुठं थांबायला पाहिजे. आणि माननीय आमदार ह्या भागातले सुभाषबापू देशमुख यांनी प्रयत्न करून 17 कोटी रुपये जे निधी आणली होती, त्या 17 कोटी रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचं काम ह्या भागात झालेलं नाही आहे. मग 17 कोटी रुपये गेले कुठं ह्याची माहिती अधिकारी माहिती टाकून ते माहिती मी मागवली आहे आणि ते प्रत माझ्याकडे आहेत. कोण ह्यामध्ये सामील आहेत ह्याचे नावंसुद्धा माझ्याकडे आहेत. लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन. तुम्ही सुद्धा या भागातले नागरिक आहेत, तर काय म्हणजे तुम्ही आजवर नुसतंच गप्प बसलात का काही बोललात, काही आंदोलन केलं, काय झालंय? नमस्कार, मी नितीन किसनराव देशमाने, राहणार वसंतनगर. गेली 20-25 वर्षापासून मी ह्या भागामध्ये राहतो आहे. आणि इथं सुरुवातीला जेव्हा मी राहायला आलतो तेव्हा तलाव अगदी स्वच्छ वगैरे होता. त्या काळात तुम्हाला छान वाटायचं बाबा, अगदी छान वाटायचं. सुंदर तळ्याचं जरी आपलं घर आहे, तळ्यासारखं घर वाटत होतं. कमळ वगैरे ह्या तलावामध्ये होते. पण नंतर ड्रेनेज लाईन हे ते सगळ्या समस्या एक एक फुटत गेल्या. नूतनीकरण त्याचं की झालेलं नाही आहे. ते सगळे वाहून ते कचरा पाणी त्या तलावामध्ये जाऊन त्याच्यामध्ये जलपर्णी ही कंटिन्युअसली वाढती आहे. आणि लोक पण सुशिक्षित स्वतःला समजतात, पण येता जाता देवाचे हार, देवाचे फोटो हे जसं फार मोठं पुण्य केल्यासारखं त्यांनी इथं आणून ठेवतात. त्यामुळं सुजाण नागरिकांना पण माझं एक निवेदन आहे, अशा गोष्टी करताना ते कचरा विल्हेवाट लावताना आपल्या घरातच तो कचऱ्याचं विल्हेवाट सांगा. देशमाने साहेब, नेमकं चुकतंय कोण, प्रशासन का सामान्य नागरिक? दोन्ही पण ह्या गोष्टी चुका आहेत. प्रशासनचं पण चुका आहे. प्रशासन लक्ष नीट देत नाही आणि सुजाण नागरिक स्वतःला सुशिक्षित समजून कचऱ्याचे विल्हेवाट नीट करत नाहीत. दिसलं तिथं पिशव्या भरून आणतात, तलावाच्या कडेला फेकत जातात. तर त्या लोकांनी पण स्वतःमध्ये सुधारणा करणं तेवढंच गरजेचं आहे. नमस्कार, तुमचं काय नाव आहे? माझं नाव सागर टुरके. मी राहतो सैफुल्ला. मी इथलं नागरिक नाही, पण मी इथं रोज संध्याकाळी नागरिक नाही म्हणून पण आपण या भागातनं जातो. काय जाणवतं, काय दिसतं? जात नाही. मी या भागात रोज संध्याकाळी 3 तास असतो, कारण मी आहे व्हॉलीबॉल खेळाडू. इथं मी त्या खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. काही अंतरावरतीच इथं व्हॉलीबॉलचं मैदान आहे. ह्या अवस्थेमुळं आम्हाला रोज संध्याकाळी
डासांचा त्रास, इतकं आम्ही फवारणी केलं, सगळं केलं, काही फरक पडत नाही आहे. 17 कोटी रुपये इथं मंजूर झाले असं मला बातमी कळाली राजूअण्णा कलमाडेकडनं. ह्याला विचारणार कोण नाही आहे. आणि आत्ता तुम्ही विचारलात की ह्याला जबाबदार नागरिक आहे का प्रशासन आहे. मी स्पष्ट सांगतो, ह्याला जबाबदार इथला लोकप्रतिनिधी. कारण आणलंय कोण मंजूर करून, पाठपुरावा कोण करायला पाहिजे, इथला लोकप्रतिनिधी. काही पाठपुरावा नाही आहे. 17 कोटी गेले कुठं आता राजूअण्णा कलमाडे विचारतात, कोणाला विचारणार आहे तुम्ही. अशा अनेक परिस्थिती आहेत सोलापुरात, अनेक दुर्गंधी आहे. येत्या 8 दिवसात मी तुमच्यामार्फत राजूअण्णा कलमाडे आणि इथल्या नागरिकांमार्फत मी एक व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून मी सगळ्यांच्या खेळाडूमार्फत मी बोलतो आहे. येत्या 8 दिवसात ह्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू. 17 कोटी आणलं आहे कोण याकरता इथं. आम्ही मतदान कोणाला केलं आहे, तुम्ही मत मागायला आलात. आम्ही त्यांच्या घरासमोर, त्यांच्या गेटसमोर जाऊन आम्ही ठिय्या मांडणार. जोपर्यंत ते स्वच्छ होत नाही आम्ही तिथून उठणार नाही. आम्हाला महानगरपालिका आयुक्ताला आम्ही विचारत नाही का. आम्ही त्यांच्याकडे मतं दिलं, त्यांना मतं दिलं नाहीत. आम्ही मत दिलं आहे कोणाला, कशासाठी दिलं आहे, हे सुधारण्यासाठी, रस्ते करण्यासाठी, लाईट करण्यासाठी हे मतं दिलेलं आहे आम्ही. कोण आहे इकडे लोकप्रतिनिधी? कोण आहे आमदार माहीतच आहे की तुम्हाला. आमदार मला आहे बघा, कोणाला वैयक्तिक टीका करायचं नाही आहे. मी कुठल्या पक्षाचं नाही, जातपात धर्म पक्ष गिक्ष मला घेणं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना मतदान केलेलं आहे? मतदान केलं मग माझा हक्क त्यांनाच विचारायचा ना. 17 कोटी आणलं आहे कोण, आयुक्त आणलं आहे का मी आणलो का तुम्ही आणलं, कोण आणलं आहे, आणलं आहे कोण, मी त्यांनाच प्रश्न विचारणार. बघ काय झालं आहे, 17 कोटी तुम्ही आणलात, खर्च कुठं केलात, मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे, बाकी कोणाला विचारायचं नाही आहे. कारण मतदान तुम्हाला केलेलं आहे. आणि नगरसेवकला विचारण्यासाठी गेले 3-4 वर्ष झालं इथं नगरसेवक नाही आहे. येत्या 8 दिवसात ही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि जर नाही झाली तर आम्ही 8 दिवसात आमदारांच्या घरासमोर जाऊन ठिय्या मांडणार आहे. इथं आपण आता प्रत्यक्ष या कचऱ्यातच उभं राहिलो आहे. शामराव, तुमची थोडीशी ओळख करून द्या आणि इथं नेमकं काय काय दिसते ते स्पष्ट सांगा. मी श्याम कदम या भागातील एक रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून या विजापूर रोड हद्दवाड भागातील एक अतिशय निसर्गरम्य व निसर्गाची कृपा असलेला हा छत्रपती संभाजी महाराज तलाव आहे. पण मला या नालायक लोकप्रतिनिधींची कीव येते की अतिशय सुंदर असा हा रमणीय प्रेक्षणीय स्थळ असलेला छत्रपती संभाजी महाराज तलाव याच्याकडे जाणून बुजून महानगरपालिका प्रशासन, आयुक्त आणि या भागाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार सुभाष देशमुख यांचं खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याकारणामुळे हे सर्व मिळून. नाही शामराव, मला सांगा, लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांनी काय काय करायला पाहिजे. म्हणजे हे काय टाकलेलं कचरा उचलाव का तरी? आमदार साहेबांनी यामध्ये केंद्र शासनाची योजना होती, नदी व तलाव संवर्धन सुशोभीकरण योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून 12 कोटी आणि राज्य शासनाकडून 5 कोटी असा 17 कोटीचा निधी या तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धन कामासाठी प्राप्त झालेला होता. असे असताना जर आपण आज या तलावाची स्थिती पाहिली, फक्त या ठिकाणी पेवर ब्लॉक आणि कडेला ग्रिलिंगचं काम झालेलं आहे. आणि कोरोना काळामध्ये फक्त 6 महिने बोटीतून जलपर्णी उपसण्याचं काम सुरू होतं. पण जलपर्णी आहे तिथं तसंच आहे. मग 17 कोटीचा निधी गेला कुठं, याला आमदार या नात्याने सुभाष देशमुख साहेब हे स्वतः जातीने लक्ष घालणं गरजेचं होतं. पण याच्यामध्ये आता काय झालं, या संदर्भात आम्ही सोलापूरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे साहेब यांनासुद्धा या तलावाबद्दल निवेदन दिलं असतात. ते म्हणाले की हा तलाव, मला आत्ता कळालं की तो माझ्या मतदारसंघामध्ये येतो आहे, त्यामुळे या तलावासाठी मी जास्तीत जास्त करोडो रुपयाचा निधी आणून सुशोभीकरण करणार आहे. या तलावाची अवस्था जर पाहिलात तर आजूबाजूला जर बघितलात चिकन सेंटरचे दुकान आहेत, ते चिकन सेंटरचे पीस वगैरे आणि सर्वसामान्य नागरिकसुद्धा या ठिकाणी देवदेवताचे फोटो असतील म्हणा किंवा घरातला बिनकामाचा आजोरा या तलावामध्ये टाकत आहेत. मी लहान असताना पाहत होतो साहेब, हा तलाव मेडिकल कॉलेजपर्यंत होता आणि इकडं आपण पाहतात या विजापूर रोडचा जो जवाहरनगरचा भाग आहे तिथपर्यंत या तलावाचं पाणी होतं. पण आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा तलाव बुजवण्याचं काम काही लोक करत आहेत, जेणेकरून भविष्यात ही जागा त्यांना व्यवसायासाठी वापरता येईल. तुमचं काय नाव आहे, काय निरीक्षण आहे तुमचं, काय माझं बदल नाव झाला? प्रदीप कुमार चंद्रकांत बंडे. मी राहण्यासाठी राहायला मी न्यू संतोषनगरमध्ये आहे आणि ह्या भागात मी सारखं फिरत असतो. तर मला सांगायचं इतकंच आहे की ह्या छत्रपती संभाजी महाराजांनी लहान वयामध्ये इतक्या लढ्या लढल्या मोगलांविरुद्ध
आणि त्या छत्रपतींच्या नावाने असलेलं संभाजी तलाव स्वतःला छत्रपती म्हणून म्हणणारे लोक आता मगाशी म्हणले की 17 कोटी रुपये आले. त्या 17 कोटीमध्ये कुठे कुठे पैसे गेले ते आम्हाला ते हिशोबचिन्ह द्यावा. तसेच ह्या छत्रपती संभाजी तलावामुळं इतक्या प्रमाणात डास होतात, त्यामुळे माजी सैनिक नगर, वसंत नगर ते लोक घर सोडून जात आहेत, पलायन करत आहेत. ज्याप्रमाणे मॉब लिंचिंग होऊन घरं पळवतात, लोकांना पळवतात, तशी ह्या जाणून बुजून इथले लोकप्रतिनिधी, सत्ताधारी लोकप्रतिनिधी असू देत, कुठले असू देत, त्यांनी जाणून बुजून इकडे दुर्लक्ष केल्यामुळं इथं भागामध्ये कायम अंधार असतो. आणि इतकं आजार असल्यामुळं इथं रात्री अपरात्री साप निघतात. महिला रात्री स्टेशनवरनं सोलापूर गाडी आल्यानंतर जे स्टेशनवरून येतात या भागामध्ये, तर त्यांना रस्त्यामध्ये साप त्यांना दिसत नाही. अशी घटना घडलेली आहे यापूर्वी. रात्री 2 वाजता ह्या रोड मी येताना रात्री रोडवर अजगरसारखा मोठा प्राणी हे साप ह्या रस्त्यावर तर पडलेला होता. चुकून जर त्यावर शेपटी गेली असती माझा जीव गेला असता. तसेच मला सांगायचं इतकंच आहे की स्वतःला छत्रपती म्हणून घेणाऱ्या फक्त निवडणुका जवळ आल्या काय इतर समाजाला वेटीस धरून गृहीत धरून तुम्ही जे करता हे थांबवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराज खरंच इतिहास तुम्हाला माहिती असेल. ह्याच्यापूर्वी तुम्ही इथं फिल्टरवर काय काय केलं आम्ही बघितलं आहे, पाणी वगैरे, आणि ह्याचा आजारसुद्धा बाजूला टाकलात, ते उचलला नाहीत. तर तुम्हाला स्वतःचे जनाजीने तर हे महापुरुषांची नावं तर त्यांच्या नावाने तुम्ही व्यवस्थित कामं करणं गरजेचं आहे. तसेच ह्या उद्यानात मणिकर्णिका म्हणजे राणी लक्ष्मीबाई हिचासुद्धा पुतळा आहे. तुम्हाला एवढंसुद्धा माहिती नाही की मणिकर्णिका लहान वयामध्ये इंग्रजांना आपण मिळू नये म्हणून ती पेटून घेतली. ती अशी महिलांचं ह्या राष्ट्रपुरुषाचा सुद्धा इथं पुतळा आहे, तिकडंसुद्धा दुर्लक्ष केलात. आणि एवढं सांगायचं की आम्हाला भारताचा अभिमान आहे, हे अशा गोष्टी करणारे लोक इकडे ह्या भागाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेत. तर मला एक विनंती आहे की हे सगळे हेवे लांब ठेवा, नागरिकांसाठी जगा. नागरिक तुम्हाला व्यवस्थित तुम्ही राहिलात तर नागरिक तुम्हाला निवडून देतील, नाहीतर तुमची जागा दाखवतील. बरोबर आहे. धन्यवाद. काका, तुमचं काय नाव आहे? नमस्कार, मी मनोज महावीर शहा, वसंतनगरमध्ये राहतो आहे. मी राहिले 1989 पासून ह्या एरियात राहायला आलेलो आहे. 89 साली नेमकं कसा दिसत होता हा परिसर? 89 साली इथलं पाणी, तलावाचं पाणी पिण्यासारखं होतं. अक्षरशः त्या टायमाला 88-89ला लोक ह्या कॉलनीतले लोक हे पाणी पित होते. आता सध्याच्या घडीला बघितलं तर ह्याचं ड्रेनेजचं लाईन आणखी घाण पाणी सगळं त्यात मिक्स झालेलं आहे. आणि जलपरीला 17 लाख रुपये खर्च केले, 17 कोटी रुपये. ते कुठे गेलेत काय दिसत नाही. आता आहे ते कंडिशनमध्ये जलपरी आहे परत. आणि इथं रात्री साप विंचू आहेतच. काका, मला एक सांग, हे आपल्या आजूबाजूला दिसतं, ह्या कचऱ्यात नेमकं काय काय आहे? ह्या कचऱ्यात सध्या बिल्डिंगचं मटेरियल सगळं, नारळ, हार, गजरे, लेडीजचे पॅड पडलेले आहेत. काका, तिकडे देवाचे फोटो पण दिसतात. कातडे देवाचे फोटो तसेच आहेत. म्हणजे हे आपल्या धर्मात चालतंय का हे सगळं? नाही चालत, हिंदू धर्माप्रमाणे नाही चालत. मग हे कोणी टाकलं? प्रशासनानंतर टाकलं नाही, आमदारानंतर नाही, टाकलं? प्रशासनाचं लक्ष नाही याच्यावर, वचक नाही प्रशासनाची, त्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय. प्रशासनाने जर वचक ठेवली असेल तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत. काय करायला पाहिजे? प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, टाकणाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यावर टाकणाऱ्यावर कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे. मग कधी कारवाई झाली नाही का? बघितले का तुम्ही काय? अजूनपर्यंत झालेलं नाही साहेब, बरं. कोणाशीच झाले नाहीत. आणि आता हे कंपाऊंड पण बांधलेत ना. काय नाव आहे काका तुमचं? विठ्ठलराव आयगोळ आहे. मी वसंतनगरचाच रहिवासी आहे. आणि येता जाता दुर्गंधीपासून सुरुवात होते आमची. आणि इथं ड्रेनेजचं लाईन पण त्या कम्मर तलावामधनंच आहे. ते छत्रपती ह्याच्यामधनं दुर्गंधीचा फार त्रास होता. आणि ढासं तर एवढं आहेत की बस. नमस्कार, तुमचं काय नाव आहे? मी नितीन सावंत, वसंतनगरमध्ये राहतो. आपली चूक एवढीच आहे की आपल्या लोकप्रतिनिधींनी कामं केलेली नाही आहेत. आपण त्यांना निवडून देतो, पण त्यांना आपण विचारत नाही हे काय चाललं आहे काय नाही. लोकांना विचारायला गेलं की काय टाकता, तर तुम्हाला काय त्रास आहे. कॉर्पोरेशन पण त्यांना काय दंड करत नाही. कॅमेरे लावलं म्हणतायत, कॅमेरे पण दिसत नाहीत. हा सगळा प्रकार काय आहे? या आपल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवल्याशिवाय हे होणार नाही. यांच्या घरासमोर जाऊन आंदोलनं करायला पाहिजेत. आता तर लोकप्रतिनिधी नाहीच आहे ते, पण यापुढे त्यांना आपण निवडूनच द्यायला पाहिजे. हे सगळं करायलाच पाहिजे आणि हे करणं आवश्यक आहे. दुर्गंधी फार आहे. या सगळ्या इथल्या नागरिकांना लोकप्रतिनिधींविषयी तर राग आहे, प्रशासनाविषयी पण राग आहे. माझे जे सहकारी आहेत अजित सर, यांना मी विनंती करतो या व्हिडिओमध्ये दाखवूया आपल्याला. म्हणजे इथं मी जे म्हणालो सुरुवातीला की
लेडीजचे सॅनिटरी नॅपकिन आहेत. पलीकडे देवाचा फोटो दिसतोय मला, एक गादी आहे वापरून टाकलेली. त्याच्यामध्ये काही नारळ पण आहेत जे पूजेला वापरतो आपण. आणि थोडंसं पुढं बघा, म्हणजे गणपतीची मूर्ती दिसते पुढे तिथे. आणि तिथे म्हणजे असं नाही आहे की या कचऱ्यामध्ये एक गोष्ट नाही अशी नाही आहे, सगळंच आहे. तुम्ही जे म्हणाल ते इथं सगळं टाकलं लोकांनी. अगदी वापरलेले म्हणजे खराब झालेले ट्यूबलाईट, बल्ब, जे काही त्यांना कचरा वाटतो ना ते पण टाकलं आहे. पण याच्यासोबत जे आपलं आपण मानतो गणपतीला, ज्याची पूजा करतो 11 दिवस, अशा गणपतीचं विसर्जनसुद्धा इथं होतं. अनेक वर्षापासून मी हा विषय मांडतो आहे. थोडाफार बदल होतो, काही ठिकाणी कामं होतात, दाखवलं जातं की बदल होतो आहे, पण प्रत्यक्षात हा परिसर जसा आहे तसाच आहे. वैयक्तिकरित्या जेव्हा हे सगळं पाहतो आपण पत्रकार म्हणून, पर्यावरणप्रेमी म्हणून, प्रचंड राग येतो. म्हणजे प्रशासनाविषयी तर राग आहेच, पण नागरिक पण काही सुधारण्याच्या तयारीत नाही आहेत. म्हणजे ठीक आहे, इथले लोक टाकत नसतील, पण इथून जे जाणारे येणारे लोक आहेत ते बिनधास्तपणे आपल्या कॅरी बॅगला अशी गाठ मारायचं, फिरवायचं आणि भिरकावून टाकायचं. आता बघा, म्हणजे लोकांनी कचरा टाकू नये म्हणून प्रशासनाने तिथं एक कंपाऊंड केलं तारेचं, आणि त्या तारेच्या कंपाऊंडवरनं लोकांनी कचरा टाकलेला आहे. त्या तारेला प्रचंड कचरा अडकलेला आहे. म्हणजे ही जी गोष्ट ही काही सोलापूरकरांसाठी भूषणावा किंवा कौतुकास्पद नाही आहे. बाहेरचे जेव्हा लोक आपले हे बघत असतील त्यांना काय वाटत असेल, बाबा सोलापूरकर नेमकं कुठे चाललेत. आपण ह्याला स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट सोलापूरकर म्हणतो, खरंच हे स्मार्ट सोलापूरकरांचं लक्षण आहे का? म्हणजे आत्ता मी तिथं थांबलो आहे, हा एक छोटा परिसर आहे. म्हणजे इथून जसं जसं तुम्ही पुढं जाल तुम्हाला ते बघू पण वाटणार नाही, एवढी घाण आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी पुढं थोडंसं ते दाखवेनसुद्धा की थोडंसं म्हणजे पुढं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये नारळं आहेत, गणपतीचे मूर्त्या आहेत, फोटो आहेत, कपडे आहेत वापरलेले. प्रशासनाने याच्यावर आजवर करोडो रुपये खर्च केलेत, पण काही बदल होताना दिसत नाही. कालचीच एक गोष्ट आहे, आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलं. एका दूध डेअरीवाल्यानं पूर्णपणे सडलेलं दूध केमिकलसारखं दिसत होतं. आम्ही ते पाहिलं तर एवढं घाण वास येत होता त्याचा, तर ते लोकांना सांगून टाकलं की हे खत म्हणून टाकतोय आम्ही. पण ते म्हणजे या ठिकाणी काय टाकत नाहीत, सगळंच टाकतात. प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे की थोडंसं इकडं लक्ष द्या. लोक इकडं कचरा कोंडीत राहतात, घाणीमध्ये राहतात. म्हणजे तुमचं हे काम आहे. आपला परिसर, आपला सोलापूर थोडंसं आपल्याला सुधारवायचं असेल तर या ठिकाणी काम व्हायला पाहिजे. आणि आयुक्तांनी किंवा त्यांच्या जे खालच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अशी माहिती दिली होती की इकडे ड्रेनेजचं पाणी बंद झालेलं आहे, पण ते प्रत्यक्ष तसं नाही आहे. तिकडून जे काही येणारं ड्रेनेजचं पाणी ते या पाण्यात मिसळतं आणि हेच पाणी तलावात जातं. म्हणजे आपण किती वर्ष लोकांना, पत्रकारांना, माध्यमांना, लोकप्रतिनिधींना खोटं बोलणार आहोत. अधिकाऱ्यांनी हे बंद करायला पाहिजे आणि सोलापूर हे आपलं आहे म्हणून अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे. ह्या सगळ्या नागरिकांनी आता आपला रोष व्यक्त केलेलाच आहे. काही जणांनी सांगितले की आता हे जर सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधीच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर।